कोल्हापुरातील गणेशोत्सवाच्या नियोजनावरून निर्माण झालेल्या वादाला आता चर्चेची किनार मिळाली आहे। गणेश मंडळाचे आगमन एकाच दिवशी करण्यासह अनंत चतुर्दशीला सर्व मंडळाचे विसर्जन एकाच दिवशी करण्याच्या पोलीस प्रशासनाच्या भूमिकेला तरुण मंडळांनी विरोध केला होता। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून गणेशोत्सवाच्या नियोजनावर वातावरण तापलं होतं। या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव महासमितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेतली। या भेटीत मंडळांच्या विविध अडचणी आणि पोलीस प्रशासनाच्या सूचना यावर सविस्तर चर्चा झाली। दोन्ही बाजूंनी सामंजस्याची भूमिका घेतल्यानं काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर सकारात्मक तोडगा निघाल्याचं समोर आलं आहे। मंडळांनी केलेल्या काही प्रमुख मागण्यांना प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी सुचवलेल्या काही अटी मान्य करण्याची तयारी मंडळांनीही दर्शवली आहे। त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला तणाव काहीसा कमी झाला आहे। मात्र चर्चेतून मार्ग निघाला असला तरी अंतिम निर्णय अद्याप बाकी आहे। यासाठी 31 ऑगस्ट रोजी सर्व लोकप्रतिनिधी, गणेशोत्सव महासमिती, तरुण गणेश मंडळांचे प्रतिनिधी आणि पोलीस प्रशासन यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे। त्यामुळे गणेशोत्सवाच्या नियोजनावरून निर्माण झालेला पेच आता चर्चेच्या माध्यमातून सुटण्याची चिन्हे दिसत आहेत। आज कोल्हापूर सार्वजनिक गणेशोत्सव महासमिती जी कोल्हापूरमध्ये सर्व मंडळांची तालीम संस्थांची स्थापन झाली आहे, त्याच्या माध्यमातून काही गणेशोत्सवाच्या संदर्भात ज्या काही अडीअडचणी आहेत त्यासाठी आम्ही प्रशासनाला बैठक एक आयोजित केली होती त्या प्रिया पाटील मॅडम यांच्याशी। त्यानुसार सर्व गोष्टी चांगल्या एकमेकांच्या सहमतीने घडवायच्या अशा पद्धतीने ठरले। तसेच 2 दिवसामागे कोल्हापूरच्या आपल्या वृत्तपत्रामध्ये बातमी आली की गणेश आगमन आणि विसर्जनला पोलीस प्रशासनाचा विरोध आहे, की ज्या दिवशी गणपती येतात आणि ज्या दिवशी विसर्जन मिरवणूक होती त्या दिवशी तुम्ही काढाव्यात अशी त्यांची प्रशासनाची भूमिका आहे। पण त्यामध्ये सर्व मंडळाचा आणि आमच्या समितीचा भ्रम झाला की हे कसं शक्य आहे, कारण का त्यामागची भूमिका अशी होती, सर्व तालीम संस्था आणि मंडळांनी वाद्य ठरवलेली, सर्व वेळ ठरवलेली, कार्यकर्त्यांना कल्पना दिली, प्रत्येक गणपतीची बुकिंग केली तर तारखा ठरल्या होत्या, त्यानुसार सर्वांना अडचण येत होती। त्यासाठी आम्ही प्रशासनाला आज प्रशासनानं आम्हाला निमंत्रण केलं। ज्यावेळी आम्ही प्रशासनाशी संपर्क साधल्यानंतर आज निमंत्रण केलं, आज सुट्टी असून सुद्धा SP साहेबांनी आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो। आणि त्यामध्ये असं आम्हाला SP साहेबांची चर्चा करताना सांगण्यात आलं की आम्ही आगमन मिरवणुकीला विरोध केलेला नाही किंवा आम्ही विसर्जन मिरवणुकीला विरोध केलेला नाही, फक्त आमची इच्छा एकच आहे की आगमन मिरवणूक ही तुम्ही 4 दिवस आधी काढा, 5 दिवस काढा, पण वाद्य पारंपरिक असू दे, वाद्य पारंपरिक असावेत। आणि दुसरा विषय म्हणजे जे तुम्ही साऊंड लावणार आहे ते साऊंड तुमच्या स्टँडिंग म्हणजे मंडळाच्या किंवा मंडपाच्या शेजारी तुमच्या तालीम संस्थेच्या दारात असावेत अशी त्यांची भूमिका आहे। ही भूमिका आम्हाला सुद्धा योग्य वाटली आणि आम्ही सर्व मंडळांना तालमींना सुद्धा कल्पना ही दिली की बाबा अशा पद्धतीने बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीमध्ये चांगला सूर झाला आणि एकत्रीकरण म्हणजे चर्चा चांगली झाली। यामध्ये काही गोष्टींची मागणी होती आमच्या, 1-2-3 गोष्टींची, ते आमचे कार्यकर्ते आता बोलतीलच, पण त्यानुसार आजच्या बैठकीच्या नुसार आता तो विषय आता मागे पडलेला आहे आणि तो विषय आता इथे संपलेला आहे असं मी म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही। त्यामुळे येणारा गणपती 2026चा गणेशोत्सव चांगल्या पद्धतीनं कोल्हापुरात प्रशासन असेल, महासमिती असेल किंवा मंडळं असतील आणि महानगरपालिका असेल आणि तुम्ही पत्रकार बंधू असतील, यांच्या सगळ्यांच्या सहमतीने एक प्रकारे चांगल्या पद्धतीने साजरा होईल। कोल्हापूर सार्वजनिक गणेशोत्सव महासमिती आणि SP साहेबांची या ठिकाणी मिटिंग झाली। गेले 4 दिवस जो संभ्रम होता आगमनाविषयी, त्या संदर्भात या ठिकाणी आम्ही बैठक घेतली आणि बैठकीमध्ये SP साहेबांनी क्लिअर केलं की आधी 8 दिवस जे आगमन होते त्या आगमनाला आमचा विरोध नाही आहे। आमचा विरोध आहे तो आधी आगमनामध्ये जे तुम्ही साऊंड लावताय त्या साऊंडला विरोध आहे, कारण कोल्हापूरमध्ये कधी नाही ते खंडपीठ आलेला आहे, वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडतो, या ठिकाणी जज राहायला आहेत आणि एवढ्या सगळ्याचं नियोजन होऊ शकत नाही, कारण साऊंड लावला की त्या ठिकाणी मंडळाचे कार्यकर्ते नसतात, जागेवरून 2-3 तास हलत नाही आणि तेवढी वाहतूक आम्हाला नियोजन करता येत नाही। त्यामुळे पोलीस प्रशासनानं गणेश चतुर्थी दिवशी आणि गणेश विसर्जन दिवशी साऊंडची परवानगी दिलेली आहे आणि आगमन तुम्ही आधी जी मंडळ करणार आहेत त्यांना पारंपरिक वाद्य लावा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे। पारंपरिक वाद्यात आधी आगमन करायला कुठलीही हरकत नाही म्हणून सांगितलेलं आहे। मग कोल्हापूरकर म्हणून आणि समितीचा उद्देश हे एकत्रित करून आम्ही या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे आणि कुठेतरी आपणही पोलीस प्रशासनाला साथ दिली पाहिजे म्हणून आम्ही मंडळ या ठिकाणी सगळ्या कोल्हापुरातल्या तालीम संस्था तरुण मंडळांना आवाहन करतो की आधी जे आपण गणपतीचं आगमन करणार आहे हे धार्मिक परंपरेनं आपण पारंपरिक पद्धतीनं करूया आणि जी गणेश चतुर्थी दिवशी येणार आहेत, ज्यांनी साऊंड ठरवलेले आहेत त्यांनी नियमाचं उल्लंघन
न करता 2 बेस 2 टॉप लावून तुम्ही आगमन करा। विसर्जन दिवशी त्यांनी या ठिकाणी आम्हाला परवानगी दिलेली आहे। मग पोलीस एवढं सहकार्य करत असतील तर आम्हीही 2 पावलं मागे येऊन पोलीस प्रशासनाला सहकार्य करायला तयार आहोत।